Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा व तालिबात, सर अब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मजमून मराठी जमात दहम ब्रिज कोर्स मराठी आंतरभारती इयत्ता 10वीचा ब्रिज कोर्स आहे। सेतू अभ्यास दिवस 11-12 क्षेत्र श्रवण वाचन लेखन कौशल्य विविध साहित्य प्रकाराच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकता येणे, गाणी कविता समूह गीते स्वराघातासह म्हणता येणे, आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे, साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे। संकल्पना पद्ये जाणून घेऊया। शिक्षकांनी खालील अभंगाप्रमाणे एखादा अभंग घेऊन विद्यार्थ्यांशी या काव्य घटकाबाबत चर्चा करावी किंवा गटात चर्चा करण्यास सांगावे। विद्यार्थी अभंग व इतर कविता यातील फरक सांगू शकतात का ते जाणून घ्यावे। बहु हा कनवाडूनी बहु हा दयाळू, जाने लढा पाडू भाविकांच्या, जात वित गोत ना पाहिचे काही, घालावी ही पायी मिठी उगी, ना मागता आभारी आपोआप होतो, भाविकांसी देतो भुक्ती मुक्ती, चोखा म्हणे ऐसा लागवी श्रीहरी, भवभय वारी दरुशने। चला सराव करूया। पहिला प्रश्न आहे, या अभंगातून मिळणारा संदेश। दुसरा, संत चोखमेळा यांनी परमेश्वरासाठी वापरलेली विशेषणे। पहिलेच उत्तर आहे, या अभंगातून मिळणारा संदेश देवाची भक्ती। संत चोखमेळा यांनी परमेश्वरासाठी वापरलेली विशेषणे कनवाळू दयाळू। चौकटी पूर्ण करा। परमेश्वर भाविकांना देतो, परमेश्वर जाणतो, परमेश्वर पाहत नाही, भक्त परमेश्वराच्या पायावर घालतात। शिक्षकांनी अशा विविध उदाहरणाद्वारे अभंग या काव्य प्रकाराबाबत विद्यार्थ्यांचे आकलन जाणून घ्यावे। चौकटी पूर्ण करा। परमेश्वर भाविकांना देतो भुक्ती मुक्ती, परमेश्वर जाणतो भाविकांचा लळा, परमेश्वर पाहत नाही जात वित गोत, भक्त परमेश्वरांच्या पायावर घालतात, मिठी। अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्य प्रकार आहे। तसेच अभंग हा एक वृत्तछंदही आहे। काव्य प्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयांच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्य प्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला। संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ इत्यादी संतांचे विठ्ठल भक्तीपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे। छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात, एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग। मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे 4 खंड पडतात। पहिल्या 3 खंडात प्रत्येकी 6 अक्षरे असतात, तर शेवटच्या खंडात 4 अक्षरे असतात। दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते, तर शेवटच्या खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो। कल्पक होऊया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संतांनी रचलेली अभंग मिळवण्यास मदत करावी व त्या अभंगाचा संग्रह करण्यास प्रोत्साहन द्यावे। पूरक साहित्य स्रोत दीक्षा ॲप, यूट्यूब। ऐसे केले या गोपाडे, ऐसे केले या गोपाडे, नाही सोवडे ओवडे, काटे केतकीचा झाडा, आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद, त्याचे हृदयी गोविंद, संत शेख मोहम्मद। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।